2022ला आपण पाहिलं, आपल्याला सुद्धा माहिती असेल की बदलापूरमध्ये वॉर्ड फिक्सिंग नावाचा एक ना खूप मोठा विषय गाजला होता. म्हणजे आज जे महायुतीमध्ये पक्ष आहे ते म्हणजे आता आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे अजित पवार गट आहेत त्यांनी 2022 का 21 ला एक विषय उचलला होता की बदलापूर मधली जी प्रभाग रचना होती, जी वॉर्डची रचना होती, ही काही राजकीय पुढारी त्यांच्या प्रायव्हेट हॉटेलमध्ये जाऊन रचनाकारांना बसून ते लोक ते सगळी त्यांची रचना करतात. तर त्याला नाव दिलं, त्या स्कॅमला नाव दिलं गेलेलं वॉर्ड फिक्सिंग. तर मी त्या गोष्टींचा अभ्यास केला. मी म्हटलं सगळं ठीक आहे, खूप चांगला विषय उचललाय, चांगली गोष्ट आहे, लोकांपर्यंत सत्य आलं पाहिजे. परंतु कालांतराने तो विषय पूर्णतः गायब झाला. आणि आज जर आपण पाहिला झालं, आजच्या कालचीच काहीतरी न्यूज आहे, आमदार साहेबांनी सुद्धा तोच विषय परत बाहेर आणलाय की नगरपालिका काही फक्त विशिष्ट एका राजकीय पक्षाला सोबत त्यांच्यासाठीच रचना करते. मग हा जो मधला गॅप 2-3 वर्षाचा, ह्यावेळी राजकीय पक्ष का बोलत नव्हते? आणि ज्या पक्षाने आरोप केला होता, ज्या पक्षाने लोकांवरती आरोप केला गेला होता, आज त्यांनी लोकसभा म्हणा, विधानसभा म्हणा सोबत मांडलेलं त्यांनी निवडणूक लढवल्यात महायुती म्हणून. आणि पण आज मग तुम्ही हे लोकांना तुम्ही का संभ्रम ठेवताय? हे लोकांना मला सांगायचे की लोकांनी बदलावरच्या लोकांनी आज जागा झालं पाहिजे.